नमस्कार मित्रांनो. बघा आता हे शेंगा तोडाय आले ते आमच्या गवारीचे. आता हे का काय ह्या उन्हाळ्यामुळं शेंगा लागते त्या, पण त्या झाडं बळवत नाही. ते बघा काय होते, ऊन जास्त असल्यामुळं झाडं काय बळवत नाही. ते झाडाला थोडं जास्त लागते, ती पाणी बिलही लागते, मजूर एक मिळत नाही. काय आम्ही घरची घरीच तोडायला सुरुवात चालवली. हो का आहे का, काय करतात, मजूरच मिळत नाही तिथं. हे बघा आता हे नातवंडांना म्हटलं तुम्ही आम्हाला मदत करू लागा, आणि मग तुम्हाला मी शाळेत घालवतो. मग सकाळी आम्ही बघा 6 वाजता रानात आलो आणि तोडायला सुरुवात केली गवारी. काय करता, मजुरीची एक ही अशी बॉम्ब झाली, आणि उन्हामुळं मजूर मिळत नाही. तर लय ऊन वाढले, साधं नाही ऊन. 40-42चा पारा गेला वर, कोण मजूर येत नाही. मग आम्ही घरची घरी तोडतो. 6ला यायचं रानात आणि तोडायची. काय करता, दर बी वाज जरा कमीच झालेत आता गवारीच. ती नाश तरी करता येते का. बघा हे आम्ही घरची घरीच आपलं चालवतो. ऊन लय आहे, लय ऊन आहे. इतकं ऊन कधीच नव्हतं. उन्हामुळं माणसं येत नाही. ते ठीक आहे, पिकं पाणी बी वाढत नाही ते उन्हानं. ठेवा ठेवा तिथं, उरका उरका लवकर. शाळेचं टायमिंग झालंय तुमचं, उरका. ठीक आहे, आता त्यांना शाळेत मग झालं की आता उरका की. व्हायचं राहिलंय थोडं, एवढं झालं की झालंच. मग जायचंच. मला बी शाळेत घालवायचं, आम्हाला बी रानातली आहे तीच की कामं. उरका, थोडं राहिले आता. काना 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 एवढं घ्या, आणि मग तुम्हाला शाळेत घालवतो बाबा. हां, परीक्षा बी आहे ना तुमच्या, म्हणून म्हणलं उरका. ही बघा अशी शेतकऱ्याची अवस्था आहे. काय करता, इलाज नाही त्याला. आता दर बी नाही तर सगळं अवघड आहे. उपटू नका, गवारी उपटू नका. त्याला खाली धरा बुडक्याला आणि तोडा. तोडा होतो मी. उरका उरका, व्हायचं राहिले. हे का हितवर आलं की झालंच. आता किती वाजले त्या, तुमच्या टायमिंगला घालावतो. आज परीक्षा आहे त्या ना. चला झालंच बघा. उरका, एवढंच घ्या आता, एवढंच घ्या पटकन. बर बर बर, चला, धन्यवाद.